नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. समस्यांच्या गर्तेत सापडलेला थर्ड गेट रेल्वे उड्डाणपूल सातत्याने वादाचा विषय ठरला आहे. सततच्या पावसामुळे या उड्डाणपुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक तर बनली आहेच, त्याचबरोबर नागरिकांना येथून ये-जा करणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे अनेक जण या उड्डाणपुलाचा वापर करणे टाळत आहेत. मात्र उड्डाणपुलाच्या खालील तिसरे रेल्वे गेट बंद केले असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही. अशा स्थितीत खडकाळ अवस्थेतील या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जागृती केली होती. त्याचसोबत दैनिक तरुण भारतने सातत्याने आवाज उठवला होता. या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन सदर उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याची सूचना केली. त्यामुळे आता नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कुडची नगर परिषदेच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल येथील पंपसेट गेल्या 5 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद झाल्याने नगर परिषदेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन एनडीआरएफची तुकडी गुरुवारी सकाळी आणण्यात आली होती. आलेल्या तुकडीने 2 बोटी घेऊन त्यात आपल्या सहकाऱ्यांसह नगर परिषदेचा कर्मचारी प्रताप पार्थनाडी व हेस्कॉमचे काशीनाथ कांबळे व अन्य एकटे होते. जी बोट पलटी झाली त्या बोटीमध्ये या दोघांसह तुकडीचे अन्य 4 जण होते. जॅकवेलजवळ गेल्यावेळी ही बोट पलटी होऊन यातील 6 जण नदीत पडले. त्यांच्या अंगावर लाईफ जॅकेट असल्याने प्रवाहाने पलटी ठिकाणपासून काही अंतरावर ते पाण्याच्या वरती आले. तुकडीतील सर्वजण वेगवेगळ्या मार्गावर गेले. त्यांनी त्या दोघांना ओरडून धैर्य सोडू नये असे आवाहन केले. तसेच प्रवाहातून किनाऱ्याकडे जाण्याचे सांगत होते. त्यानुसार प्रताप व काशीनाथ या दोघांनी काठावरील झाडांचा आधार घेतला. त्यानंतर त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संप्रदाय हा चांगला मार्ग असून यामध्ये कर्तव्याला महत्त्व आहे. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचे आहे याचे भान असले पाहिजे, अन्यथा माणूस भरकटत जातो. जीवनात चिंतन आणि साधना यांचे संतुलन ठेवूनच काम केले पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कर्माला महत्त्व आहे, मात्र हे समजण्यासाठी ज्ञान गरजेचे आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी रिलिजनच्या वतीने हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या शताब्दी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. यावेळी ते उद्घाटन करून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष अशोक पोद्दार, रामचंद्र मिशन हैदराबादचे कमलेश पटेल उपस्थित होते. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील वयोवृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला आहे. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच या पावसामुळे शेती पिकांना देखील मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच बुधवारी रात्री चव्हाट गल्ली येथील मल्हारी बाबूराव नाईक यांच्या राहत्या घराची भिंत पावसामुळे कोसळली. घरावरील पत्रे, भिंत, टीव्ही यांच्यासह अन्य वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे वयोवृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे तलाठीसह महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी नाईक कुटुंबियांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेतली नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता का मृत्यूचा सापळा अशी स्थिती झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रवासी व वाहन चालकांना हा मार्ग डोकेदुखीचा ठरत आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असून तातडीने विकास हाती घ्यावा. व्यापारी, दुकानदार, शेतकरी, शालेय विद्यार्थी आदींसह याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. दरवर्षी रस्त्याची मलमपट्टी केली जात असून काही दिवसानंतर पुन्हा खड्डे जैसे थेच असतात. रस्ता कधी दुरुस्त होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. प्रवाशांना तसेच वाहनधारकांनाही मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं.
कणकुंभी भागामध्ये बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने गुरुवारी सकाळी हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले, तर देवाची हट्टी येथील मलप्रभा नदीवरील पुलावर 2 फूट पाणी आल्याने बराच काळ वाहतूक रोखण्यात आली होती. जून आणि जुलै महिन्यामध्ये कणकुंभी येथील पर्जन्यमापक केंद्रामध्ये 4052 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यामध्ये केवळ 814.2 मिलीमीटर तर जुलै महिन्यामध्ये 3238.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी मलप्रभा नदीला पूर आला. मागील आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला होता. विशेषतः रात्रभर मुसळधार पाऊस होत असल्याने तोराळे आणि देवाची हट्टी येथील मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी गेले, त्यामुळे काही काळ वाहतूक रोखण्यात आली होती. तसेच हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले होते. यावर्षी मंदिराच्या कळसापर्यंत दुसऱ्यांदा पाणी आले होते. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कमी जास्त होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाणी पुलाला घासून वाहत आहे, तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती, परंतु सायंकाळी 2 फुटाने पाणी उतरले होते. 30 जुलै रोजी महसूल मंत्र्यांनी कृष्णाकाठच्या परिसरातील अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली. तातडीने मदत देण्याची घोषणा देखील केली. दरूर हल्याळ येथील पुलाच्या काठोकाठ पाणी वाहत होते. पुलावरून पाणी आलेले नाही. सांगलीमध्ये पाणी पातळी स्थिर आहे. नंदेश्वर, महेशवाडगी, सत्ती येथे पाणी आले आहे. यामुळे सत्ती येथील दर्गा पाण्याखाली गेल्याने दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी जमखंडी तालुक्यात कृष्णा नदीच्या प्रवाहात थोडी वाढ झाली असून पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक वाहतुकीचे मार्ग बंद आहेत. अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तालुक्यातील जमकी सावळगी मार्गामध्ये कृष्णा नदीचा प्रवाह आल्याने येथील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. चिक्क पडसलगी पुलाखालून मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहत असून पुलावर पाणी येण्याच्या शक्यतेमुळे येथेही सीपीआय मल्लाप्पा मड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जांभोटी खानापूर राज्य महामार्गाची कांसुली फाट्यानजीक पार दुर्दशा झाली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. जांभोटी खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत जांभोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा खानापूर तालुक्यातील महत्वाचा रस्ता म्हणून गणला जातो. सुमारे 10 वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती, त्यामुळे या रस्त्याचा बराचसा भाग सुस्थितीमध्ये आहे. मात्र या रस्त्यांपैकी कांसुली फाटा ते मोदेकोप फाट्यादरम्यानच्या रस्त्याची पार दुर्दशा झाल्यामुळे 4-5 वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे या ठिकाणच्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यात दुर्दशा होते. आज गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी नामदेव दैवकी संस्था शहापूर यांच्या सौजन्याने तसेच येथील सुप्रसिद्ध डॉक्टर मुकुंद खटावकर यांच्या विद्यमाने विठ्ठल देवगल्ली शहापूर बेळगाव येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मधुमेह, न्यूरोपॅथी, रक्तदाब तसेच दातांचे विकार याबद्दल रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा समाज बांधवांसह इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली होती, त्यामुळे नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरत होते. पाणी ओसरू लागल्याने व पावसाने विश्रांती दिल्याने नदीकाठावरील जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र 31 जुलैपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नद्यांचे ओसरत असलेले पाणी वाढण्याची भीती निर्माण होत आहे. गेल्या 18 तारखेपासून सर्वत्र पाऊस सुरू होता, त्यामुळे सर्वच नद्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठावरील गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना निवारा केंद्राचा आधार घ्यावा लागला.
तसेच नदीकाठावरील हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जवळजवळ 10-12 दिवस महापुराचे पाणी राहिल्याने व अद्याप किती दिवस राहील याचा अंदाज नसल्याने ही पिके पूर्णपणे कुजून मातीमोल होणार यात शंका नाही. पिके गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये आता भारताचा झेंडा उंचावला असून पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या स्थानी राहत कांस्य पदकावर मोहर उमटवली आहे. त्याच्या या यशाने कोल्हापूरसह राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये खाशाबा जाधवांच्या पदकानंतर तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राला पदक मिळाल्याने त्याला विशेष महत्त्व आलं आहे. देशासाठी पदक मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वप्नीलच्या वडिलांनी आम्ही त्याला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू दिले, त्याचे कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित होऊ नये म्हणून काल त्याला मी फोनही केला नाही. गेली 10-12 वर्षे तो घरापासून दूर असून तो आपल्या खेळावर चांगले लक्ष केंद्रित करत होता. मात्र देशासाठी माझ्या मुलाने पदक मिळवल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. खानापूर तालुक्यामध्ये आमगाव येथे घडलेल्या घटनेनंतर दुर्गम भागातील समस्या सरकार दरबारी मांडलेल्या आहेत. याबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, वनमंत्री खांडरे, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील तसेच कणकुंबी परिसरातील दुर्गम गावांचे स्थलांतर करून त्यांना शहराजवळ आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी दुर्गम भागातील विकासापासून वंचित असलेल्या गावातील नागरिकांनी सहमती दिल्यास सरकार स्थलांतरासाठी निश्चित सहकार्य करणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील महालक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.